नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. सुकी कांदा आणि लसणाचा वापर न करता एक सिक्रेट असा मसाला वापरून ही भाजी मी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, छान मोकळी अशी झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे भेंडी. तर मी इथे भेंडी चिरून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून कोरडी करून मग भेंडी चिरायची, म्हणजे ती अजिबात चिकट होत नाही. एक बटाटा घेतलेला आहे. तुम्ही बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहेत, हिंग घालायचा आहे, कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा हळद घालून आपल्याला बटाटे यावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाटे शिजायला भेंडीच्या तुलनेत जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण बटाटे अशा पद्धतीने तेलावर छान परतून घेतले की याला साधारण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत, म्हणजे बटाटे छान मऊ होतील. बटाटे छान खमंग असे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. संपूर्ण भाजीच्या अंदाजाने आपल्याला हे मीठ घालायचं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि चिरलेली भेंडी आता यामध्ये घालून घेणार आहोत. पाव किलो भेंडी आहे ही. छान स्वच्छ धुवून कोरडी करून मगच भेंडी चिरायची आहे, म्हणजे ती अजिबात चिकट होत नाही. आता ह्या वेळेला भेंडी शिजताना आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला ही भेंडी छान तेलावर परतून घ्यायची आहे. तोपर्यंत ह्या सुक्या भाजीसाठी लागणारा जो सिक्रेट मसाला आहे तो तयार करूया. तर मी इथे अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. 4 ते 5 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे जे कोरडं आपलं वाटण आहे, पाणी न घालता तयार केलेलं आहे, हे तुम्ही इतरसुद्धा कोरड्या भाज्यांसाठी वापरू शकता. यामुळे भाजीची चव अगदी छान होते. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला हवं असेल तेवढं तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता. तर मी हा 2 चमचे मसाला या भाजीमध्ये घातलेला आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आणि भेंडी साधारण पुढचे 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली भेंडी आणि बटाट्याची छान भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, वरण भातासोबत कोरडी भाजी म्हणून करू शकता. तर मग ही भेंडी आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.